सकल मराठा समाजाचा रेणापुरात मोर्चा निघणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा उपस्थित राहणार आहेत। मस्सेजोग परभणी घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालेला आहे। मस्सेजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा मोर्चा सुरू झालेला आहे। रेणापूर या ठिकाणी हा मोर्चा सुरू आहे। तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये मयत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हे देखील सहभागी झाले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे अजय घोडके यांनी। पाहूया। मस्सेजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी आज लातूरच्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढला जातोय आणि या आक्रोश मोर्चामध्ये मयत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि विराज हे दोघजण सहभागी होणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रेणापूरमध्ये होत असलेल्या या आक्रोश मोर्चाला हजारोंच्या संख्येने आता बांधव जमत आहेत। परंतु तब्बल 17 ते 18 दिवस झाले परंतु अजूनही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून कुठेतरी ही जनभावना आता जनआंदोलनामध्ये परावर्तित होताना आपण पाहतोय। रेणापुरातील हा मोर्चा आता हजारोच्या संख्येने रेणापूर तहसील कार्यावरती धडकणार आहे। त्याची सुरुवात आता थोड्या वेळात या ठिकाणी होईल। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर। सकल मराठा समाजाचा रेणापूरमध्ये मोर्चा निघालेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मस्सेजोग आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सकल मराठा समाजाचा हा मोर्चा आक्रोश महामोर्चा हा निघालेला आहे।